गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळी सकाळी आणि ते एक पाठीमागचं झाड बघितलं का? भाऊजी फोनवर बोलतात. मी म्हणलं काय झालं. वातावरण बघा सकाळचं कसं काय, एकच नंबर मस्तपैकी. आणि स्वयंपाक चाललाय. त्या पाहुणे आल्यात रात्री, तुम्ही तर बघितलं. श्रीनाथ नगरवरून आल्यानगर, त्यांच्यासाठी स्वयंपाक चाललाय. आणि असं वातावरण झालं. विहिरीत पाणी आहे का नाही काय माहीत नाही. पाणी भरायचं आज, खालची मोटर जाऊन चालू करायची. झाडही सुकायला मनाने फांटत गळून पडायला लागलं सकाळ सकाळ. चला म्हणलं आज नैसर्गिक वातावरणाचा सकाळ सकाळ व्हिडिओ काढावा छानपैकी. तिकडची साईड सुकली, पाणी नाही दिलं. इकडचीला दिलं तर थोडं पाणी, ती थोडंही झाले. छान छान अशा गप्पा मारत म्हटलं सकाळी सकाळी. धार काढली, दूध घालायला लावायचं अन्नाला. ते झोपलायच अजून. आत्यांचं आणि ताईंचं काही चालले करा बघ. मस्तपैकी आंब्याचा रस केला, मग हे केलं पापड. वय तळायची कढईत आत्या. तळू तळू नाही तर डायरेक्ट खराब भाजू काय त्याला. काय काय केलंय बघूया. हो का, सकाळी सकाळी आंब्याचा रस. रात्री ते गेले होते कुरिअर टाकाय, त्यांना लावलं होतं उशिरा. एक दोघा जणांचं अर्जंट होतं म्हणून. तर छान ती रात्री येताना आंब घेऊन यायला सांगितलं. आता इथं पापड घेतलेत, सांडग्याची भाजी केली सकाळ 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 मस्तपैकी. हो का, ताजं ताजं सांडगं कालच तोडलं, अजून नीट सुकलं पण नव्हतं. पण म्हणलं असू द्या चला. हा म्हणजे काल ऑर्डरी टाकलेले आहेत ना, त्यांनी सुकवायला टाका बरं का थोडस वाईट. आणि तुम्ही ठेवता बरणीत भरून, तर मग थोडं कोमाट होत्या. थोडं आम्ही कसं केल्यात येतं, वाळल्यात येतं, पण थोडं अजून पण वाळवा तुम्ही. म्हणजे वाळवायला म्हणजे कसं, तुमच्याच किचन वाट्यावरती एखाद्या भांड्यात ओतून ठेवा 1-2 दिवस साईडला, आणि नंतर ठेवा असं सांगायचे. कारण का म्हणजे 1-2-1.5 दिवस वाळलं म्हणजे पूर्ण लय चांगलं वाळून द्या. कडक ह्याच्यात राहून द्या, कशात बी बाहेर त्या आतच ठेवा झाकून. थोडं पण सुकाय मांडा भांड्यात, कारण की तुमच्या गॅलरी असते त्यात मांडा. कारण की वाळवायला लय आम्हाला नाही टॉक चाललाय शिल्लक ठेवायचा, पण शिल्लक काय राहिलं मला आता देऊ आम्ही. रोज घालतोय तर रोज. आता काय आज पण घालायच्या, तर कारण का रात्रीच्या ऑर्डरी आल्यात, ते कालचं संपत्याला. तर चाललाय सकाळी सकाळी स्वयंपाक पण चाललाय. धार काढून आणली, दूध ठेवलं, परत म्यावला दूध ओतलं, ती पिली आणि गायब झाली लगेच. थांबतच नाही, दूध पिली की लगेच गायब होती. कुठं जाती काही जण. कसं असतं हो का, हे पण आहे हे चाललेला असतो, आराम चाललेला असतो. एक तिथं एक तिथं असं कसं वळीतच असते ती. तर एक घालते की मोठं. स्वयंपाक सगळा झालाय हो का, मस्तपैकी असा सगळं स्वयंपाक. त्यांचं जेवण झालं, भांडे घासायच्यात. त्याला त्यांना आता आधी वाट लावतो. दुधाचा खायचंय म्हणजे त्यांना घरी जायचंय, खूप लांब जायचे, म्हणून स्वयंपाक लय फास्ट हो लागला पटापटा. असू दे की आपण जाऊ की संदीपच्या येत त्यांना लोणचं थोडं येते. हो चला. हा हा चला चला. तिकडे भाऊजींचं आंबा फोडायचं चालू झालंय. जाऊ द्या, कसं सोपं जातं घालवाय म्हणजे जायला. डायरेक्ट हायवे जातो ना, त्यांना सोपं आहे. त्यांच्याकडे जातो ना. हो ह्योच हवे डायरेक्ट तुम्हाला दळून पर्यंत. काय व गावलं का सॉक्स? राहू दे मी लावते. राहू दे, या दरवाजा.
चालल्यात ते आता. हो लागली वय आणू कामाला. कसं वाटतंय काम करून तुला आता? एकदम छान वाटतं. चिवे तुला कसं वाटतंय काम करून? छान वाटतंय ना? हो. आधी कसं होत होतं झोपायचं आरामशीर, आता कसं होतंय आता? वय होय, वहिनी लय काम असतं, वहिनी लय कामाची, वहिनी आमकच करतील, वहिनी फलानच करतील, वहिनीला काय धंदा आहे तवान. होय. आणि आता कसं होतंय आता? चिवे आता कसं होतंय ग? पारुशी कुठली जागते की. चला ह्यान चालली कामाला. आणि आता आत्या उघडू नका व खराब होते आंब. चला आपलं. आमच्या अश्विनी ते आमच्या अश्विनी मग काय केलं की हिरबळ करत होती की काय तुला दिसलं नाही? हो की काय बोलली अशीच करती. हो का? होय. कधी केलाय आत्याला फोन? आत्याला एकदा सुद्धा फोन केला नाही. विचार आत्याला. आणि आंघोळ करून लोणचं कर. चला झाडांना पाणी द्यायचं तर लांबच राहिलं, पण गुरांना भरायचं चाललंय. सगळं हे केलं असं दिसतंय. पण जाऊ द्या, पावसाचा वेळ झाली आता. येईनच पाऊस. लय नाही काय ताण घ्यायचा. झाडं नाही ती जळत. आबाळामुळं पाणी पारच आटून गेले. झाडांना तर पालाच नाही राहिला. पार इकडं पार पायपा मोडून पडल्यात लाईटीच्या. हो का? एक खाली पडली, बसवावं लागेल. असू दे तर. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पाहुणे गेले आता. कामाचं बघितलं पाहिजे आता.